आज जेव्हा आम्ही आशिष शेलारांची ती प्रतिक्रिया ऐकली ना, तेव्हा आम्हाला कळेच ना की नेमकी ही प्रतिक्रिया आहे की क्रिया आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा अजितदादांना त्याच्यावरची प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते काही बोलत नाहीये. ते म्हणतात निवडणुकीनंतर बोलू. हा अचानकपणे अजित पवार आणि तुमच्यामध्ये सावरकरांच्या विचारांचा मुद्दा कसा काय आला? नाही, खरं तर ही क्रिया पण आणि प्रतिक्रिया पण अशा प्रकारच्या रचनेतून बघितलंच नाही पाहिजे. मुळात एक लक्षात घ्या, अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही सावरकरांच्या विचाराची राजकीय अभिव्यक्ती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय आमची हे काय म्हणतात मूल्य जपतो. आम्ही राष्ट्रप्रथम या सावरकरांच्या फॉर्म्युल्यावरच काम करतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. सामाजिक समरसता असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल आणि ह्या सगळ्या विषयावर काम करणारी फक्त एकमेव भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे राष्ट्रप्रथम ह्या विचाराला कुणी सर्वांनी मान्यच केलं पाहिजे. कुणालाच हे नाही विनाकारण आपण सावरकरांना वादाच्या भोवऱ्यात अडकवतो की काय, असं मला वाटायला लागलं. मुद्दा सावरकरांचा नाहीये. इथे मुद्दा सावरकरांचा किंवा त्यांना वादाच्या भोवऱ्यात अडकवण्याचा मुळीच नाही. इथे मुद्दा एवढाच आहे की हे तुम्हाला आज अजित पवारांना का सांगावं लागलं? अजित पवार काही आज तुमच्या सोबत नाहीयेत. या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा होते, आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा आहेत. आणि आज तुम्हाला निवडणुका सुरू असताना अजित पवारांना हे इतकं ठणकावून का सांगावं लागतं की हे विचार तुम्हाला मान्य करावेच लागतील? सोबत आलात तर सोबत, नाही आलात सोबत तर नाही आलात, विरोधात गेलात तर विरोधात. ही टोकाची भाषा का? फक्त निवडणुका सुरू आहेत म्हणून? ही टोकाची भाषा नाही, ही अजितदादा पवार यांच्यासाठी सुद्धा नाही, ही सर्वांसाठीच आहे. सर्वांसाठी टोटल. म्हणजे पण आशिष शेलारांनी तर अजित पवारांच्या नावानेच घेतली ना. आशिष शेलारांनी ही अजित पवारांसाठी म्हटली. त्यांच्या चर्चेचा मुद्दा मला माहिती नाहीये, कारण त्याच्या मागे काय त्यांनी प्रश्न विचारला असेल किंवा त्यांनी काय केलं असेल, परंतु आमच्या विचाराची एकनिष्ठता ही स्पष्ट आहे. त्यामुळे अजितदादा पवारांसाठीच बोलला असं अजिबात समजायचं कारण नाही.